नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तसे तर गुरुचरित्र ग्रंथ हा अंतःकरण शुद्ध असेल तर तुम्ही केव्हाही वाचू शकतात. आणि ही संधी लवकरच आपल्यासाठी येत आहे. 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर आपल्याला दत्त जयंती सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्यावेळी आपल्याला सगळ्यांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे. आणि हे पारायण आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे, कोणते नियम आहे, अटी आहे, काय खायचे आहे, काय नाही, नैवेद्यासाठी काय द्यायचे आहे, कशा प्रकारे मांडणी करायची आहे, कसा संकल्प घ्यायचा आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून हा दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूपी हा महाप्रासादिक असा वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे. हे ग्रंथ तुम्हाला कोणत्याही कितीही मोठी समस्या असू द्या, किती दुःखी असू दे, किंवा खूप मोठे कर्ज झाले असेल, किंवा नोकरी हवी असेल, किंवा स्वतःचे घर हवे असेल, काही पितृदोष असेल, किंवा करणी बाधा असेल, या सर्वांसाठी श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे. तर इथे हे गुरुचरित्र ग्रंथासाठी मी इथे मांडणी करून घेत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जर आपल्याजवळ स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, दोघांपैकी कोणतंही एक ठेवलं तरी चालते, किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवला तरी देखील चालत असतो. आणि अशा प्रकारे इथे हा आपल्याला 7 दिवस अखंड दिवा ठेवायचा आहे. आणि त्यासोबत इथे मी कलशाची मांडणी करून घेत आहे. इथे जर कलशाची मांडणी नाही केली तरी चालेल, तुम्ही असाच नारळ ठेवला तरी देखील चालत असतो. नारळ आणि 11 रुपये आपल्याला ठेवायचे असते. आणि कलशाची मांडणी आपण केली आहे, दिवा देखील आपण ठेवला आहे. तर कोणती पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना तर करतच असतो, आणि त्यामुळे मी त्याप्रमाणे इथे गणपती बाप्पांची स्थापना देखील करून घेणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. अगदी इथे जर तुम्ही सुपारी ठेवा किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती ठेवली तरी चालते. आणि अशा प्रकारे हे सगळं करून आपल्याला नैवेद्यासाठी खडी साखर किंवा एखादे फळ वगैरे ठेवायची असते. आणि त्यानंतर आपल्याला सगळं पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. सगळे आपल्या देवघरातील देवांना साक्षी ठेवून त्यांना विनंती करायची आहे की आपले हे 7 दिवसीय पारायण अगदी निर्विघ्नपणे ते आपल्याकडून पार पाडून घेतील, अशी त्यांना विनंती करायची आहे. आणि जी काही आपली इच्छा असेल ती बोलून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आपले नाव आणि गोत्र बोलायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तर इथे हे जे गुरुचरित्र वाचताना जे अगदी काही नियम अटी आहे त्या ऐकूनच लोकांच्या मनात खूप भीती असते. तर त्यामुळे काही लोक गुरुचरित्र ग्रंथ पारायण करतच नाही. पण एकदा का तुम्ही सुरू केले ना, तर पहिल्या दिवशी तुम्हाला असं वाटेल, त्यानंतर 7 दिवस केव्हा निघून जातात ते कळत देखील नाही. एकदा तुम्ही करायला लागले, हळूहळू तुम्हाला सवय होत लागली की खूप अगदी म्हणजे नियम अटी खूप काही असं कठीण वाटत नाही. तर इथं आपले आणखी कोणते नियम आहे हे आपण इथे थोडं जाणून घेऊया. ज्यावेळी आपण गुरुचरित्र ग्रंथाची सुरुवात करणार आहे पारायणाची, तर आपल्याला शक्यतो प्रारंभ आणि सांगता ही शुक्रवारी करायची असते. आणि गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि 4 कुत्र्यांना आपल्याला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचं, खाऊ घालायचं आहे. आणि गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन आपल्याला हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचायचे आहे. आणि वाचनापूर्वी आपल्याला पोथीची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वामी स्तवन वाचायची आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ जप घ्यायचा आहे. एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे आपल्याला. आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. शक्यतो गुरुचरित्र वाचन हे आपल्याला पहाटे 3:30 वाजेपासून तर संध्याकाळी आपण 4 वाजेपर्यंत करायचे असते. फक्त मध्ये आपल्याला 12 ते 12:30 या वेळी गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन बंद ठेवायचे असते. कारण असे सांगतात की ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्यासाठी. आणि यामध्ये जेवणाचे म्हणजे नियम असे आहे की या कालावधीमध्ये आपल्याला परान्न कोणाच्याही घरचे घ्यायचे नाहीये. घरात फक्त आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हातचे आपल्याला खायला हरकत नसते. उपवास वगैरे ठेवायची गरज नाहीये. जर फक्त आपल्याला एक धान्य फराळ खायचा आहे. एक धान्य म्हणजे कसं, तर जर तुम्ही गव्हाची पोळी जर खाणार असाल, किंवा ज्वारीची किंवा बाजरीची किंवा भात,
जे काही तुम्ही खाणार असाल मग तेच तुम्हाला 7 दिवसापर्यंत खायची आहे. भाजी आपल्याला कोणतीही चालू शकेल, हिरव्या भाज्या कोणत्याही चालतील. फक्त आपल्याला कांदा लसूण खायचा नाहीये आणि नॉनव्हेज पूर्णपणे बंद. तो अगदी घरातल्या कोणीही खायचा नाही. कांदा लसूण जरी फक्त तुम्ही वाचन करत आहात, तुम्ही खायचा नाहीये, बाकी घरातले खाऊ शकतात. आणि यामध्ये आपल्याला चामड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाहीये किंवा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाहीये. फक्त शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे घालायचे आहे. ते काळ्या रंगाचे नसावे. आणि आणि गुरुचरित्र वाचनाच्या काळामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. आणि जर घरामध्ये काही सूतक आलं किंवा इर्दी आली, तर त्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र हा ग्रंथ अर्धवट सोडू शकत नाही. तो कोणाकडून तरी आपल्याला तो पूर्ण करून घ्यायचा आहे. किंवा कुठे झालं तरी देखील आपल्याला तिथे जायची नाहीये पूर्ण 7 दिवस. आणि वेळोवेळी आपल्याला गोमूत्र शिंपडत राहायचे आहे. आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आणि रोज रात्री आपल्याला झोपताना श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचे आहे. आणि झोपण्याचं झालं म्हणजे असं की आपल्याला गादीवर झोपायचे नाहीये 7 दिवस. रात्री आपल्याला कोणते ते म्हणजे काही घोंगडी वगैरे गोदडी असं काही असेल त्याच्यावर आपल्याला 7 दिवस झोपायचे आहे. गुरुचरित्र हा सप्ताह 7 दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण केले किंवा 49 दिवसात 7 पारायण करायची देखील पद्धत आहे. आणि 7 दिवसाची सप्ताहाची सांगता कोणी 8व्या दिवशी करतात, कोणी 7व्या दिवशीच करतात. आणि सांगतेच्या वेळी आपल्याला हा सकाळी 10:30 वाजता आरती करायची आहे. आणि आपल्याला त्यासाठी दत्त महाराज, श्री कुलदेवीसाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि एक गुरुचरित्र ग्रंथाकरिता आपल्याला नैवेद्य मांडायचा असतो. आणि ग्रंथाचा नैवेद्य हा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. त्यानंतरच आपण भोजन करायचे आहे. आणि तुम्हाला शक्य झालं तर एखादं जोडपं जेवू घाला किंवा सवाष्ण जेवू घालायचे आहे. आणि तेही शक्य होत नसेल तर तुम्ही दक्षिणेसोबत कोरडा सिधा आटा देखील दान देऊ शकतात. आणि गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नसतो. अशा प्रकारे खूप अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकतात आणि आपल्या आयुष्याचे सोने करू शकतात. शक्यतोवर पोथी स्वतःची घ्या. गुरुचरित्र हे हवनयुक्त देखील करता येते. यासाठी आपल्याला गहू, तांदूळ, साखर, तीळ आणि तूप एकत्र करून हविद्रव्याने प्रत्येक ओवी स्वाहा म्हणून स्वाहाकार करायचे असते. तसेच अति आजारी व्यक्तीच्या नाडीवर देखील गुरुचरित्र वाचता येते. खूप चांगले अनुभव आहे याचे लोकांना. त्याशिवाय आपल्याला गुरुचरित्राच्या कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे, तर ते अशा प्रकारे की पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 आणि तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय आहे. चौथा दिवस 30 ते 35 अध्याय आहेत. आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहे. आणि 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अशा प्रकारे आपल्याला अध्याय वाचन करायचे आहे. आणि तुमच्याने जर एका बैठकीत जमत नसेल तर तुम्ही मध्ये एकदा उठू शकतात. पण पुन्हा बसताना तुम्हाला नव्याने पुन्हा स्वामी स्तवन माळ घ्यायची आहे आणि गणपती अथर्व शीर्ष घेऊन मग त्यापुढे सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला जी मला माहिती आहे पूर्णपणे देण्याचा इथे मी प्रयत्न केला आहे. जरी काही माझ्याने सुटलं असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तर व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, आवडली असेल तर फॅमिली आणि फ्रेंड्सला शेअर करा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.